हॅलो स्टुडंट्स, वेलकम इन सहज शिक्षण मॅथ्स चॅनल. तर स्टुडंट्स, आजचा हा जो व्हिडिओ आहे हा स्पेशल फॉर फर्स्ट स्टँडर्ड स्टुडंटसाठी आहे, जे की त्यांचा सिलेबस यावर्षी चेंज झालेला आहे आणि आज आपण त्यामध्ये बघणार आहोत सब्जेक्ट इज अ मॅथमॅटिक्स. ओके, तर याआधी या सब्जेक्ट मॅथमॅटिक्सशी रिलेटेड दोन चॅप्टर, फर्स्ट चॅप्टर इज अ माय विलेज अँड सेकंड चॅप्टर इज वेअर इज अ कॉक. तर हे दोन्हीही चॅप्टरचे जे व्हिडिओज आहेत हे ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. त्यासाठी वेगळी प्लेलिस्ट बनवली आहे. त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही ते दोन्ही चॅप्टर बघू शकता. सो लेट स्टार्ट टू द थर्ड चॅप्टर, बिफोर आफ्टर. तर स्टुडंट्स, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक करा. सो आवर थर्ड चॅप्टर इज बिफोर अँड आफ्टर. तर या आधीचे जे दोन चॅप्टर्स होते त्यामध्ये आपण फर्स्ट चॅप्टरमध्ये पोझिशनल वर्ड्स बघितलेले आहेत, म्हणजेच इनसाईड, आउटसाईड, अबाव, अंडर, इन फ्रंट ऑफ, बिहाइंड. तर म्हणजेच एखादी व्यक्ती, वस्तू किंवा प्राणी हे कोणत्या नेमक्या पोझिशनवरती आहेत या ज्या कन्सेप्ट्स आहेत ते आपण सगळ्या समजून घेतलेल्या आहेत. ते नेक्स्ट सेकंड चॅप्टरमध्ये आपण थिक, थिन, देन लॉंगर, शॉर्टर, टॉलर, शॉर्टर या सगळ्या कन्सेप्ट समजून घेतलेल्या आहेत. स्वतः आपला थर्ड चॅप्टर जो आहे हा बिफोर आफ्टर. बिफोर म्हणजे काय, च्या आधी, आणि आफ्टर म्हणजे काय, तर च्या नंतर. तर या दोन कन्सेप्ट आपण आता शिकणार आहोत. तर हा आहे तुमचा थर्ड चॅप्टर. सो या ठिकाणी तुम्हाला हे जे फर्स्ट पिक्चर दिसते, या पिक्चरमध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे, कलर द बॉक्स दॅट शोज द ॲक्टिव्हिटी बिफोर. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं बिफोर म्हणजे काय, तर च्या आधी. तर या ठिकाणी हा जो मुलगा आहे हा काय करतो आहे, तर ब्रश घेतलेला आहे आणि ब्रशवरती टूथपेस्ट तो टाकत आहे. आणि त्याच्यानंतरचा हा सेकंड जी इमेज दिसते याच्यामध्ये काय आहे, तर तो ब्रश करताना दिसतोय. तर ब्रश करण्याच्या आधीची ॲक्टिव्हिटी कोणती आहे, तर की ब्रशवरती टूथपेस्ट घेणं ही ब्रश करण्याच्या म्हणजे दात घासण्याच्या आधीची ती ॲक्टिव्हिटी आहे. सो बिफोर ॲक्टिव्हिटी कोणती येणार, तर ही फर्स्टवाली ॲक्टिव्हिटी येणार. तर याला आपल्याला काय करायला सांगितलेलं आहे, कलर करायला सांगितलं. ओके, सो जी बिफोर ॲक्टिव्हिटी होती त्याचा हा जो बॉक्स आहे हा आपण ब्राऊन कलरनी कलर केलेला आहे. नेक्स्ट सेकंड पिक्चरमध्ये काय दाखवलेलं आहे, कलर द बॉक्स दॅट शोज द ॲक्टिव्हिटी आफ्टर. आता आफ्टर म्हणजेच काय, च्या नंतर. ओके, सो इथं त्यांनी काय दिलेलं आहे, तर फर्स्ट इमेजमध्ये ही जी लेडीज आहे ही गाडीवरती बसली आहे आणि ती बसून काय करत आहे, आपलं हेल्मेट घालत आहे किंवा हेल्मेट आपलं ते पॅक करत आहे, डोक्याला ते घालत आहे. सो याच्यानंतरची ही सेकंड ॲक्टिव्हिटी काय आहे, तिने हेल्मेट घातलेलं आहे आणि नंतर ती गाडीवरून चाललेली आहे. सो आफ्टरची ॲक्टिव्हिटी कोणती येणार, तर ही सेकंड पिक्चर जे आहे किंवा सेकंड इमेज जे आहे ही येणार आफ्टरची ॲक्टिव्हिटी. ओके, सो जो आफ्टर ॲक्टिव्हिटी होती त्याचा हा जो बॉक्स आहे हा आपण ब्राऊन कलरनी कलर केला आहे. देन इथे काय सांगितलं आहे बघा, डिस्कस विथ द स्टुडंट द कन्सेप्ट ऑफ बिफोर आफ्टर, गिव्ह प्रॅक्टिस टेकिंग व्हेरियस एक्झाम्पल्स. तर आपल्याला वेगळे याच्याशी रिलेटेड एक्झाम्पल्स बघायचे आहेत. तर त्यापूर्वी विद्यार्थ्यांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर पटकन व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती तुम्ही नवीन असाल आणि अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनललाही सबस्क्राईब करा. ओके, सो आपण अदर एक्झाम्पल्स बघायचे आहेत बिफोर अँड आफ्टरचे. सो लेट्स लर्न द कन्सेप्ट बिफोर अँड आफ्टर. ओके, इथे हे पिक्चर बघायचं आहे. सो इथे बिफोरच्या ज्या पिक्चरमध्ये आपल्याला काय दिसतं, तो एक आईस क्यूब आहे आणि आफ्टरच्या या पिक्चरमध्ये त्याचं आपल्याला इथं पाणी किंवा तो वितळलेला दिसत आहे. सो ही झाली बिफोरची कंडिशन आणि ही आहे आफ्टरची कंडिशन. देन इथे आपल्याला हे एक वॉटरमेलन दिसत आहे. तर याच्यामध्ये होल वॉटरमेलन आहे आणि त्याचं कट केलं किंवा पार्ट केला तर असा एक तुकडा दिसतो. सो बिफोर कोणता असणार आहे, ही कंडिशन, अँड आफ्टर दिस कंडिशन, राईट. नेक्स्ट आणखी आपण एक्झाम्पल बघणार आहोत बिफोर अँड आफ्टर. सो आता या ठिकाणी आपण काय घेऊयात, नंबर्स घेऊयात आणि नंबर्सवरून बिफोरचा नंबर कोणता, आफ्टरचा नंबर कोणता हे शिकूयात. तर इथे बघा, सपोज आपण 4 हा नंबर घेतला तर 4 या नंबरच्या बिफोरचा नंबर कोणता येणार, 3. देन आफ्टर 4 या नंबरचा आफ्टर नंबर कोणता येणार, 5, राईट. तसेच सपोज आपण 8 हा नंबर घेतला तर 8 नंबरचा बिफोर नंबर कोणता येणार, 7. आफ्टर नंबर कोणता येणार, 9 येणार. त्याचप्रमाणे इथे बघा, आता ABCD आपण लिहिलेली आहे अप टू G. तर याच्यामध्ये
सी जर सपोज आपण हे लेटर घेतलं तर याच्या बिफोरचं लेटर कोणतं येणार, बी हे लेटर येणार. त्याच्या आफ्टर, सीच्या आफ्टरचं जे लेटर असणार आहे ते कोणतं असणार, डी हे असणार, राईट. तर इथे दाखवलेलं आहे बघा, 7चा बिफोर नंबर 6, 6चा बिफोर नंबर आहे 5, 5चा बिफोर नंबर 4 अँड 4चा बिफोर नंबर 3 दाखवलेला आहे. तसंच आपण दाखवू शकतो 1चा आफ्टर नंबर येणार 2, देन आफ्टर नंबर येणार 3, देन 4 अँड देन 5. ओके, सो याप्रमाणे बिफोर अँड आफ्टर ही कन्सेप्ट आपण बघितली आहे. तर स्टुडंट्स, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा. चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. थँक्यू, बाय बाय.